थँक्यू भावेश वणगा, ज्यांचा आवाज आपण ऐकला. थँक्यू जयप्रकाश घरत, जबरदस्त अंपायरिंग करतात नॉन स्टॉप. या चंद्रपडा बॉईज हारल्यात, दुःख आहे, परंतु जेवण आपल्यासाठी आहे, तर जेवणाचा लाभ आपण घ्या. ऐकूया एक सुंदर संगीत, येऊया मॅचच्या दिशेने. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतात, ऐकत आहात द ग्रेट मराठा चषक 2026 हे शानदार दर्जेदार आयोजन नियोजन. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पुन्हा एकदा मोहनदादा पाटील यांना. भरपूर सारे मित्र परिवार दुरून या ठिकाणी केक कटिंग करण्याकरता येतात, भाईंना चांगल्या विशेष देत आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर चांगली ही स्पर्धा. आणि बॉलिंग मार्कवरती अक्षय माडकर पहिला बॉल घेऊन रॉकस्टार संघाकडून, पार्थ स्ट्राईक एंडला पतू पॅकर संघाकडून पहिलाच बॉल पॉइंटला खेळलाय. डिक्लेअर जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह. 1 रन. मागील मॅचचा हिरो आहे महेंद्र भोईर, आणि त्यानेच काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, 2 विकेट घेतले होते. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की बायको बोलली खेळायला जा आणि काहीतरी जिंकून या, तर त्यांनी ट्रॉफी मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची बायकोला डेडिकेट केली, त्यांच्या पत्नीला. बॅटची एज घेत चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. अक्षय माडकरने हॅट्रिक घेतली, तर विशाल शक्तिमान यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. संपूर्ण द ग्रेट मराठा परिवार आणि कमिंग सून एप्रिल महिन्यामध्ये नाईटची भव्य स्पर्धा 2 लाख रुपयाची तुमच्या भेटी करता येईल. स्वीप करायचं होतं, हवेत बॉल, फिल्डर आलाय आणि त्याला बीट करून चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय चौकार. सचिन सुभाष राणे साहेबांना देखील आपण पाहतोय, एक जबरदस्त लुक त्यांचा, आणि असं वाटतं त्यांचाही बड्डे आहे आज. टीमची धावसंख्या 6. खरोखर सुंदर पोशाख त्यांचा पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 7. चंद्रपाडा बॉईज संघ पराभव झाला, परंतु रॉकस्टार संघाला आता ते सपोर्ट करतील. जेवणाचा लाभ देखील घ्या. फुल हाऊस. म्हणजे चंद्रपाडा बॉईजहून रॉकस्टार संघ बलाढ्य ठरलाय या स्पर्धेमध्ये. चांगला फटका, या 2 धावा. हडलक साहिल यादव. नऊ धावा आतापर्यंत, 4 बॉल. पुढचा बॉल ऑन साइडला मिड विकेटला बॉल गेला, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिस फील्ड. अजित नाना होता, मागील मॅच मध्ये 400 रुपये कमावल्यात. कैलास साठले आज भरपूर कॅश प्राईज लावतायत, वेगवेगळ्या नावाने पारितोषिक येत आहेत आणि फुल एन्जॉय करतायत या स्पर्धेला. फटका फसलाय, फिल्डर आहे, झेल टिपला तर 1 विकेट जाईल
आणि तो गोल्डन विकेट असेल. पार्थ सिंग फ्लॉप शो या मॅच मध्ये गेलाय विकेट. अकरा धावा, एक विकेट, एक ओव्हर. नेल्सन फिगर को इन्सिडंट आकडा येताना दिसतोय आणि अशा आकड्यावरती नेहमीच काहीतरी घटना घडत असते क्रिकेटमध्ये. कधी षटकार, कधी विकेट. जास्तीत जास्त विकेट नाहीतर षटकार या दोन गोष्टी पाहिल्या जातात. अण्णाकडून पारितोषिक आलंय. रोहननी कॅच घेतला तर 100 रुपये. 2 धावा डिक्लेअर. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 13 धावा. धरमने हा बॉल टाकलाय. मिड विकेटला खेळायचं होतं. यावेळी मात्र अगोदर अंदाज बांधला नाही. मिस फील्डचा येतोय नशिबाचा चौकार. सतरा धावा. धरम भोईर एक विकेट टेकर गोलंदाज आहे. पायातला बॉल ऑन साइडला केला. मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट. एकच धावसंख्येवरती समाधान पैकी खरा बॅकअप आहे महेंद्र भोईर यांच्या माध्यमातून. चांगलं बॅकअप आणि टीमची धावसंख्या टोटल 18. 3 बॉल. जिंकेल तो 2 हात करेल साने गुरुजी या संघाविरुद्ध. आणि बाकी जे संघ क्वालिफाय झाल्यात टॉप 3 मध्ये त्या संघाने थोड्याच वेळात यायचंय. मिस टायमिंग फटका आहे. चेंडू हवेत आहे. फिल्डर फार दूर. नितीन दूरवरून आला. सध्या 2 धावा. अंकित बॅटरला पाहतोय आपण. चांगली बॅटिंग करत असताना अंकितची बॅट लागली तर मोठ्या धावा. षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू आहे. चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पतू पॅकर संघामधून खेळत असताना अनेक मॅचेस जिंकवले या ग्राउंड वरती. 4 बॉल 20 धावा. पायावरचा बॉल जबरदस्त ड्राईव्ह केला. अप्रतिम फटका. स्वीप केलाय. 4 धावा. स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला आणि पायावरती फुलटॉस बॉल. चांगल्या पद्धतीने ग्लान्स केला या बॉलला. स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार येतोय. 4 धावेने धावपळक. 24 धावा. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. बॅटची टॉप एज घेत पाठीमागे चेंडू निघून जातोय. लॉंग स्टॉप रिझनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॉल अडवलाय आणि पाहता पाहता 2 धावा सध्या कंप्लीट. बॅकअपला फिल्डर येतोय. 2 धावेने 2 षटकांची होईल समाप्ती. टीमची धावसंख्या आहे 2 ओव्हर 26 धावा. घेऊया माणूस
मार्क वरती. मागील मॅच मध्ये 2 विकेट 6 धावा दिल्या होत्या आणि जबरदस्त गोलंदाजी केली होती. खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे या खेळाडूकडे, म्हणून या ग्राउंडवरती नेहमी प्रॅक्टिस तो करत असतो. आणि आयोजकांनी सांगितले की प्रॅक्टिसला तो स्वतःचे चेंडू घरून घेऊन येतो आणि तेवढी चांगली गोलंदाजी. मुख्य आयोजक तेजस उंडरे यांचं आगमन झालंय. तेजसची इच्छा होती की भाईंचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा झालीच पाहिजे. निलेश म्हात्रे यांचा चांगला सपोर्ट. नाईट ग्रुप आणि द ग्रेट मराठा पुरस्कृत आपण पाहत आहात द ग्रेट मराठा चषक. वेलकम मुख्य आयोजक तेजस दादा. फ्लायटेड बॉल खेळणं अवघड आहे. बॅट चेंज अँड टेकन. महेंद्र आलाय आणि त्याने पहिल्याच बॉलवरती पहिला गडी गारद केलाय. गेला विकेट. थँक्यू. काय सिद्धिविनायक संघ विचार करतोय महेंद्र भोईरचा. इतकी वर्ष सिद्धिविनायक संघामध्ये खेळत असताना प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली नव्हती आणि रॉकस्टार मध्ये ॲज अ बॉलर म्हणून मेन बॉलरचा वापर केलाय. आज टोटल 3रा विकेट त्याच्या नावावर. दर्शन आलाय मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर किंग. बघूया दर्शन. थोडी लेनची होती, बॅक ऑफ लेन जास्त होती. लेग कटर बॉल करायचा होता आणि जास्त बाहेर. वाईड बॉल. टीमची धावसंख्या आहे 27 धावा. महेंद्र भोईर बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय. जबरदस्त सध्या गोलंदाजी राहिलाय. दर्शन स्ट्राईकला बॅटर. फ्लाईट दिले, वेट अँड वॉच केलं आणि त्या ठिकाणी वाऱ्याशी बोलत बोलत हे 30 धावा. आतापर्यंत 2 बॉल. या प्रकारे बॉल चांगला आहे. इथे विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. फिल्डर येतोय जजमेंट सहित. जबरदस्त कॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. एक वेगळी स्टाईल कॅच घेण्याची. गॉन. टीमची धावसंख्या आहे 33 धावा. 3 बॉल. तेजसने एक चांगला झोपाळा देखील बांधला होता. तो कालपासून अगदी त्याच्यावरती देखील निरीक्षण आहे. संध्याकाळी तिथे स्क्रीन लावायची आहे. आज इंडिया वर्सेस पाकिस्तान T20 वर्ल्ड कपचा मॅच आहे आणि म्हणूनच जर झाडाला ओढणी बांधलंय ना तिथे ती स्क्रीन लागणार आहे. एकतर तेजस किंवा एकतर स्क्रीन. पुन्हा एकदा यावेळी जर पहिला बॉल जो आहे ना वाईड लाईनीच्या आतमध्ये आहे आणि बॅटर कोणताही रिॲक्शन दिला नाही म्हणून इथे हा डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी. 4 बॉल. पुन्हा एकदा स्लॅश केलंय डिक्लेअर झोनच्या दिशेने. 1 धाव. 5 बॉल. टीमची धावसंख्या आहे 34 धावा. जबरदस्त बॉलिंग अटॅक. महेंद्र भोईर. एक षटकार जरूर आलाय परंतु विकेट देखील 2 घेतल्यात. 8 धावाच खर्च केल्यात. अप्रतिम बॉलिंग अटॅक. डान्सिंग डाऊन द ट्रॅक केलायचं होतं. चांगली स्टंपिंग. हा 3रा विकेट महेंद्रच्या नावावर. स्टंपिंगच्या माध्यमातून गेलाय विकेट. गॉन. The great Maratha
बनलाय साऱ्या दोस्तांची आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची साऱ्या दोस्तांची जान, जुचंद्र गावाची शान मोहनदादा पाटील. आणि आज त्यांचा वाढदिवस. भरपूर सारे बाहेरून त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देण्याकरता सकाळपासून आपण पाहतोय. आणि भाईंचा वाढदिवस आहे आणि त्याच निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन नियोजन. 3 ओव्हर झालेत, 34 धावा, 4 गडी बाद. जेवणाची व्यवस्था अजूनही सुरू आहे. अनलिमिटेड जेवण आहे. प्रत्येकाने जेवणाचा आनंद घ्यावा आणि भाईंना चांगल्या सदिच्छा शुभेच्छा आपण द्यावा. तनुज, पहिला बॉल तनुजचा आडव्या बॅटने केलाय. फिल्डर आहे, जबरदस्त कॅच, व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त फिल्डिंग करतोय. गेला आणखी एक विकेट. काय जबरदस्त फिल्डिंग करतोय रोहित. 2 कॅच घेतलंय आणि आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी राहिले. टीमची धावसंख्या 34, 5 गडी बाद. चांगलं प्रदर्शन रॉकस्टार बॉईजचं. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती सध्या बोलबाला राहिलाय. ऋतिक भोईर आलाय मैदानाच्या आत. इनसाइड आउट करून खेळायचा होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला. आर्यनला आता स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. नितीन रातो के कातील जसं RCC पेटला म्हटलं जाते आणि त्याच पोशाखामध्ये आपण पाहतोय रॉकस्टार बॉईज सुद्धा RCC पेट सारखा लुक त्यांचा पाहायला मिळतोय. फटका फसलाय. रोहित कडून गडबड होत नाहीये परंतु गडबड झाले आणि सध्या कॅच सुटल्यानंतर बॅकअपला आलेला फिल्डर बॅकअप करेपर्यंत या 2 धावा. धावफलक 2 ने पुढे येते पुन्हा एकदा. यावेळी मात्र 2च धावा असतील. टोटल 37, 3 बॉल. 3 बॉलचा खेळ शिल्लक. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच. जो जिंकेल तो साने गुरुजी संघाविरुद्ध या हाफचा अंतिम मॅच खेळेल. मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. आता धरम आहे आणि तिथे धरमने देखील कॅच सोडलाय. बघूया काय आहे. तर चेंडू जातोय मिसफिल्डच्या जोरावरती. चौकार. टीमची धावसंख्या 4 बॉल 41 धावा. सातत्याने 2 चुका होत आहेत आणि आर्यन सारख्या प्लेयरला तुम्ही जर सातत्याने जीवनदान द्याल तर मोठे फटके येतील. परंतु सध्याच्या घडीला डॉट बॉल येतोय. फुलटॉस बॉल. कदाचित इंजरी झालंय की काय. हाताला इंजरी आहे तरी सुद्धा क्रिकेटवरचं प्रेम इथपर्यंत घेऊन आलंय. टीमची धावसंख्या 5 बॉल 40+ 41 धावा. हवेत टर्न केला होता. फ्लाइट दिली होती. स्लोवर 1 चेंडू होता. त्या ठिकाणी फिल्डर येतोय सूरज पांचोली. जबरदस्त फिल्डिंग करतोय आणि इथे 2 धावा. ओव्हर झाल्यात 4 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 43. 44 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय. रॉकस्टार बॉईज या संघासमोर मागील मॅचमध्ये 50 धावा चेस केल्या. या मॅचमध्ये 44 चेस करायच्या आहेत. घेऊया एक डीजे ब्रेक. पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची
पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची चांगला लुक आज सचिन सुभाष राणे यांचा आपण बघतोय. अगदी भाईंच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण गणवेश अप्रतिमरित्या त्यांनी परिधान केलाय. बॅटर पाठवून द्यायचेत रॉकस्टार बॉईज. मला वाटते धरम आणि अजित तीच जोडी असेल की यंदा जोडी चेंज केली जाईल. समाजसेवा करता येणारा एकच टीला राहुनी सारे होताल पिता मोहनभाई पाटील दादाला पाहुनी सारे होताल पिता मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. थँक्यू. व्यासपीठावर आपण पाहतोय गंधर्व पाटील, मयूर म्हात्रे, मोहनदादा पाटील, त्यानंतर भूषणजी पडवळे, अमोल दादा यांना पाहतोय, अमोल म्हात्रे, सचिन सुभाष राणे, निलेशजी म्हात्रे, दिलीप आहेत, कैलास रील स्टार कैलास आणि सत्यवान सापणे. कल्पेश पाटील राजावळी आणि त्यांनी भाईंना शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कल्पेश पाटील राजावली गावातील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. हे पाहू शकता ऑन स्क्रीन संपूर्ण आमचा हा द ग्रेट मराठा परिवार आणि मोहनदादा पाटील बड्डे मॅन आपण त्यांना पाहतोय. जाऊया आता मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पार्थ सिंग बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिला बॉल घेऊन स्ट्राइक इन ला धरम भोईर करता. पहिला बॉल वेगाने बॅट स्विंग, तेवढ्याच वेगाने बॉल होता. धरमचा बॅट स्विंग अप्रतिम आहे. कनेक्शन झालं तर चेंडू सीमाच्या रेषेच्या बाहेरच. अजून एक डॉट बॉल. चव्वेचाळीसचा टार्गेट आहे आणि धरम सध्या 2 बॉल डॉट करतोय. बॅकफुट पंच. 3 बॉल 1 रन. रॉकस्टार संघ घरचं मैदान आहे. प्रॅक्टिस भरपूर या ग्राउंडवरती केली जाते, म्हणूनच चौकार षटकार कधी कोणत्याही क्षणी येऊ शकतायत. अजित नाना लोअर फुलटॉस बॉल, हवेत बॉल आहे. फिल्डर मात्र भरपूर डीप. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आरामात 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. सध्या 2 धावा. असं भरपूर वेळा हुलकावणी देताना रॉकस्टार संघाचे रनआउट फार पाहिले आपण. अक्षय माडकर आणि जुगल पाटील असा संवाद झाला होता आणि तिथे मात्र विकेट गेला होता जुगलचा.
3 रन 4 बॉल. चांगली बॅटिंग करतोय अप्रतिम अजित. नानाच्या बॅट मधून सध्या धावा येत आहेत. व्ही शेप मध्ये चांगली बॅटिंग करतोय. पाच चेंडू 5 धावा. पार्थ शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अजित करता. चांगला स्टार्ट देतो अजित. ओ दांडी गुल. त्रिफळा उद्ध्वस्त. गेलाय अजितचा विकेट. 1 ओव्हर 5 रन. करतोय दीवाना दादा करतोय दीवाना मानतोय जमाना त्याला मानतोय जमाना जपतोय साऱ्यांना दादा जपतोय साऱ्यांना 1 ओव्हर 5 धावा 1 विकेट. कहाणी में ट्विस्ट. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय न्यू बॅटर इन यश. येणारे 18 बॉल मध्ये 39 ची गरज. या ठिकाणी विशू पाटील आणि त्यांचे संपूर्ण मित्र भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आलाय आणि सर्वांचं हार्दिक स्वागत. नौकारचा हा सर्व ग्रुप आहे. नौकारवरून इथे आलेत त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. सबका इस टूर्नामेंट में स्वागत है. पहिला बॉल. चेंडू हवेत आहे. कॅच घेतला तर मॅच बनेल. जगलिंग 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 अँड टेकन. जगलिंग स्ट्रगलिंग कॅच. हेमने मामा आणि हेमने मामी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम आणि वेलकम. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय ज्याला मान. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय ज्याला मान. आमचा मोहन पाटील भाऊ. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला ना. धरम मोठा फटका खेळायचा होता. ओव्हर द विकेटने बॉल टॉस झाला. मिस टायमिंग फटका खेळला. पाठीमागे दर्शन होता आणि चेंडू पर्यंत आला. जगलिंग 1-2 सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू कॅरी केला आणि धरती मातेला नतमस्तक झाला. जबरदस्त कॅच. चंद्रपाड्याचा बाहुबली मैदानावरती. जुगल पाटील. बॅटला बॉल लागला तर बाहेर. सध्या फटका फसलाय की प्रॉपरली कनेक्शन. येस डेफिनेटली आउट ऑफ द पार्क. जुगलच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. आल्याच त्याच्या बॅट मधून षटकार येतोय. टीमची धावसंख्या आहे 11 धावा. जबरदस्त बॅटिंग. चव्वेचाळीसचं टार्गेट आहे. 33 पाहिजे. येणारे बॉल 16. जुगल टिकला तर ही मॅच वन साइड घेऊन जाईल रॉकस्टारच्या बाजूने आणि जुगलचा जर विकेट गेला तर हा मॅच घेऊन जाईल पतू पॅकर संघ. हाफ ट्रॅकर. सध्या हा बॉल अगोदरच बॅटरला बॉल समजला नाही. जबरदस्त टर्न केला. बॅक ऑफ लेंथ होती आणि थोडासा बाहेर निघून गेला. दर्शन या ठिकाणी जबरदस्त एसटी रक्षण करतात. दर्शन इंजरी आहे का? ओके आहेत. टीमची धावसंख्या 11 धावा. ओ यावेळी जुगल पाटीलला परतावा लागेल. बॅक टू द पविलियन. मोठा धक्का, मोठा अपघात.
जुगल पाटील स्वस्त आहेत बाद गॉन. पालघर जिल्ह्यात मिळतोय ज्याला आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या कष्टांची आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या कष्टांची तेजस उंडरे आपण फर्स्ट एडची व्यवस्था करायची आहे. बँडेज फर्स्ट एडचा बॉक्स कोणी नेला असेल तर इथे पुन्हा एकदा आणून द्या प्लीज, कारण की सकाळपासून होता याच मॅचला गायब आहे. मयूर म्हात्रे यांचा संघ क्वालिफाय झाला आहे टॉप 3 मध्ये आयगावदेवी एक्सर टीम, आणि तो संघ येईल लवकरच. आज मेगा फायनल फायनल कोणाच्या नावावर राहील ही चर्चा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. रोहित आलाय स्ट्राईक एंडला, 11 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका, मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी मात्र चूक होणार नाही. अजून एक गडी बाद. नितीन आलाय मैदानाच्या आतमध्ये. पूर्ण हे मैदान खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे सेफ राहतं, कारण की रातो के कातील नाईट वॉचमॅन आणि जबरदस्त देखरेख करतायत या संपूर्ण स्पर्धेची. आल्या आल्यास इथे मात्र ऑन अ हॅट्रिक चान्स, हॅट्रिक घेतली जाईल का? डेफिनेटली हॅट्रिक, या स्पर्धेतली आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक. नाव आहे मिस्टर मिलिंदच्या नावावर हॅट्रिक. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या कष्टांची आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या. 4 विकेट घेतलेत मिलिंदने एका ओव्हरमध्ये, आणि ते देखील महत्वाचे सर्व विकेट्स. एकतर धरमने सुरुवातीला स्टार्ट दिला नाही, एक षटकार आला होता त्याच्या या अगोदरच्या मॅचमध्ये, त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये फ्लॉप शो ठरला आहे. म्हणून 2 बॅटर प्रमुख आहे, तर दोघांपैकी एक चालणं फार गरजेचं आहे. दोघं जर विकेट गेले तर बाकीचे बॅटर या प्रकारे आऊट होताना दिसतील. आणि या मॅचमध्ये अंकित आलाय बॉलिंग मार्क वरती. 11 धावा, 12 बॉल 33. व्हाईट बॉलचा सिग्नल. येणारे 12 बॉल 32ची गरज. असं नाही की मॅच संपलाय, या खेळाडूमध्ये क्षमता आहे. यशने अनेक वेळा या मैदानावर चौकार षटकार ठोकलेत. ॲक्शनचं मैदान देखील गाजवलं होतं या खेळाडूने. चौकार षटकार तो ठोकू शकतोय, आणि यावेळी यशने जबरदस्त फटका खेळला. तेवढंच चांगलं प्रेझन्स ऑफ माइंड. विकेट गेलाय. आकाश चव्हाणने अगोदरच इशारा केलाय, यस विकेट आहे. गोलंदाजीमध्ये तर जबरदस्त प्रदर्शन दाखवलं महेंद्र भोईरने, आणि आता तो आलाय स्ट्राईक एंडला. न्यू बॅटर. कॅच घेण्याच्या अगोदरच आकाश चव्हाणने तो इशारा केला होता की यस डेफिनेटली आऊट आहे. चंद्रपडा बॉईज एक संघ पराभव झालाय, आणि अगदी रॉकस्टार संघ या ठिकाणी अडचणीमध्ये आहे.
आकाश चव्हाण त्या ठिकाणी गेल्यापासून काहीतरी गडबड झाले. वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेने धावपळक 13च्या घरात. अजूनही जर पाहिलं ना तर 31 पाहिजे 11 बॉलमध्ये. आपला अनुभव दाखवावा लागेल महेंद्र या बॅटरला. ओ यावेळी मला वाटते बॅटची एज लागली होती. इथे मात्र कॅच सुटलाय. इंजरी झाले दर्शनला आणि ती इंजरी सध्या खटकते तेजस उंडरेला. 10 बॉल 30ची गरज. हो वेगाने बॉल होता. डॉट बॉल येतोय. सध्या संपूर्ण खेम्यामध्ये शांततेचं वातावरण. त्याचं कारण आहे जबरदस्त बॉलिंग अटॅक. पतू पॅकर NCA मधला सर्वाधिक बलाढ्य संघ आहे. याच मैदानावर चंद्रपडा बॉयजची स्पर्धा त्यांच्या नावावर होती आणि इथे LBWच्या माध्यमातून अपील केले. इम्पॅक्ट इन लाईन विकेट हिटिंग फ्लम LBW गॉन. फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस अक्षय माडकर आलाय. असाच काल LBW आला की सिद्धिविनायक संघ सांगेल की तो LBW विकेट नकोय आता. कालच्या दिवसात राकेश वाघमारे आऊट झाला. 1 बॉल 2 धावा झाल्या नाही LBWच्या माध्यमातून आणि तिथे सिद्धिविनायक संघ पराभव झाला सेमीफायनलला. चांगला फटका खेळलाय. कडक शॉट अक्षय माडकरच्या बॅटमधून, परंतु तेवढाच चांगला झेल. विकेट डाऊन. आणखी एक गडी बाद. समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवंता. समाजानं सर्व एकत्र घेऊन हाती घेतलंय भगवंता. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुःखांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुःखांची. 8 गडी बाद 14 धावा 5 बॉल. हॅट्रिक वरती आलाय अंकित. धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 3 ओव्हर 15 धावा आतापर्यंत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये सध्याच्या घडीला हव्या आहेत टोटल 29 धावा. 6 बॉल 29ची गरज. हे पाहू शकता भाईंचा केक कटिंग या ठिकाणी केला जातो. कॅमेरामॅनला विनंती केली की आपण कॅमेरा स्टेजवरती फिरवायचा आहे. 6:29ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू असेल आणि इथे स्टेजवरती भाईंचा विशेष सन्मान नौकार ग्रुप या ठिकाणी आलाय. नौकारचे रिअल इस्टेट आणि त्यांना आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. भाईंचा वाढदिवस सेलिब्रेशन करतात. भाईंना शुभेच्छा देत आहेत. भाईंचा मान सन्मान करतात. प्ले बर्थडे सॉन्ग. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मोहनदादा पाटील यांना, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, विशू पाटील आणि संपूर्ण
त्यांचे मित्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय सूरज. चेतन म्हात्रे यांचा आवडता प्लेयर सूरज मैदानाच्या आत. बघूया आज कशी बॅटिंग करेल सूरज. एक काळ गाजवला होता सिद्धिविनायक मध्ये असताना या खेळाडूने. आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये असता ओ इथे कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेतन म्हात्रे यांनी भरपूर चांगली प्रॅक्टिस दिली या खेळाडूला, पण तो त्या प्रकारची बॅटिंग होत नाही आहे. ऑलआउटच्या मार्गावरती आहे रॉकस्टार संघ. 3 चेंडू शिल्लक, 9 गडीबाद. ओ चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी आर्यन भोईर. थँक्यू, सर्वांचा आभारी आहोत. रिअल इस्टेट नौकारवरून या ठिकाणी आले होते, त्या सर्वांचं आभार. बघूया एखादा महेंद्र रील टाकण्याकरता एखादा षटकार ठोकेल का. स्टेटसला व्हिडिओ अपलोड होण्याकरता त्याच्या बॅटमधून एखादा षटकार येईल का. दांडी गोल, ऑल आउट. या स्पर्धेमध्ये पहिला असा संघ आहे जो ऑल आउट झालाय. रॉकस्टार बॉईज संघ. हार्ड लक, टफ लक नेक्स्ट टाइम अँड कॉंग्रॅच्युलेशन. पतू पॅकर वर्सेस सानी गुरुजी. हा मॅच आपण पाहणार आहोत, या हाफचा अंतिम मॅच.